रुतबा। नमस्कार, मी मिनल माळी मडवी. घेऊया राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यातील नागरिकांसाठी दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील तुळशीबाग, रविवार पेठेतील बोहरी आणि बढाई आळी या भागांमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. पुणेकर सध्या दिवाळीचे विविध साहित्य खरेदी करण्यात मग्न झालेत. मागील काही दिवसांपासून अशाच प्रकारची गर्दी या सर्व परिसरांमध्ये दिसून येते. येत्या रविवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. सोमवारपासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरळीत होईल. गुगल या आंतरराष्ट्रीय कंपनीनं अमेरिकेबाहेर कार्यालयासाठी भारतात सर्वात मोठी जागा निवडले. गुगलचं सर्वात मोठं कार्यालय हैदराबाद इथं उभारलं जाणार आहे. उद्योग जगताकडून याचं उत्साहात स्वागत केलं जाते. भिवंडीत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरलेत. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील 450 मेट्रिक टन कचरा हा चाविंद्रा इथल्या सिटी पार्कसाठी आरक्षित जागेवर टाकण्यास नागरिकांनी विरोध केलाय. भिवंडी क्षेत्रातील डम्पिंग ग्राउंडमध्ये नागरिकांना धुरामुळे श्वसनाचे त्रास होत आहेत, तशी तक्रारही नागरिकांनी केली. डम्पिंग ग्राउंड इथं उग्र निदर्शनं करण्यात आले. मुंबईसह पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळताना दिसते. गेल्या काही दिवसात पुण्यात हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली. शहरासह जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर इथं बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या 3 दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली. याच कार्यक्रमात काही मुस्लिम कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय. अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते हिंदू धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरानंतर जमीर शेख यांचं नाव शिवराम आर्य असं झालंय. किमान वेतन आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा या आणि इतर अनेक मागण्यांसह आशा गटप्रवर्तकांनी राज्यात 18 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारलाय. बुलडाणा जिल्ह्यातील हजारो आशा आणि गटप्रवर्तक या संपात सहभागी झालेत. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा आणि गटप्रवर्तकांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलेत. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात जेलभरो आंदोलनही केले. तात्काळ मागणी मान्य न झाल्यास यंदाची दिवाळी ही आझाद मैदानावर साजरी करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रेल्वे स्थानकाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वास जात असून बांधण्यात येणाऱ्या 2 कमानीपैकी मुख्य प्रवेशद्वाराला राजमाता जिजाऊ मासाहेब प्रवेशद्वार असं नाव देण्यात यावं. तसंच याच रेल्वे स्थानकाच्या निर्गमन द्वारास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून केली जाते. हिंगोलीत नळाला पाणी न आल्यामुळे संतप्त महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घागर मोर्चा काढला. संपूर्ण वसमत शहरात मागील महिनाभरापासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा संतप्त महिलांनी घेतलाय. अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर थेट बुरखा घालून शाळेत घुसला. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील ही घटना आहे. मात्र शाळेत घुसताच परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिलाय. त्यामुळे बुरखा घालून जाणाऱ्या प्रियकराचा डाव फसलाय. दारूमुळे संसाराची होणारी राख रांगोळी आणि सततचे होणारे वादविवाद टाळण्यासाठी रक्षी गावातील महिलांनी पुढाकार घेतलाय. घरातील पुरुष आणि तरुण मुलं हे दारूच्या आहारी गेल्यामुळे अखेर महिलांनी शेवगाव बोधेगाव या रस्त्यावर रास्ता रोको केलाय. सर्वच महिला आणि ग्रामस्थांनी गावातील दारूची दुकानं बंद करावीत अशी मागणी केली. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात अफगाणिस्तानचा 30 टन कांदा दाखल झालाय. एकीकडे देशांतर्गत कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचा कांदा हा परदेशात पाठवण्यावर
केंद्र सरकारनं 40% निर्यात शुल्क लावले, तर दुसरीकडे अफगाणिस्तानातून कांदा आयात झाल्यानं केंद्र सरकारच्या या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दीपावली। या दीपावली सणाची सुरुवात वसुबारस पासून होत असते। आज वसुबारस या दिवशी येवल्यातील शेतकरी कुटुंबानं आपल्या गाई वासरांची पूजा करत दीपावली सणाला सुरुवात केली। दिवाळी निमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वेनं आणखी 5 दिवाळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली। त्यामुळे आतापर्यंत दिवाळी विशेष रेल्वेची संख्या 344 वर पोहोचले। या दिवाळी विशेष रेल्वेचा अंदाजे 6 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे। मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढलेली असतानाच बुधवारी दक्षिण मुंबईत पडलेल्या पावसानं हवेत साचलेली प्रदूषकं दूर करून मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी थोडी मदत केली। सफर या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या प्रदूषण मापन प्रणालीनुसार सकाळच्या सुमारास हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती, तर संध्याकाळनंतर यामध्ये सुधारणा होऊन गुणवत्ता समाधानकारक नोंदवली गेली। शिवाजी पार्कच्या नूतनीकरणासाठी मुंबई महापालिकेनं या ठिकाणी लाल माती टाकली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन दादरवासियांना आरोग्याच्या समस्येला सामोरं जावं लागते। ही माती काढेपर्यंत शिवाजी पार्कात फटाके बंदी लागू करा, अशी मागणी दादरमधील रहिवासी प्रकाश बेलवडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली। कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात यंदा विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांना थकवा जाणवल्यास आरामाची सुविधा निर्माण केली जाणार आहे। तासनतास दर्शन घेत रांगेत उभं राहणाऱ्या भाविकांना आराम मिळावा, त्यांना बैठक व्यवस्था आणि इतर सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी दर्शन रांगेत 4 ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली। कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आलेत। 1967 पूर्वीचे अनेक दस्तावेज हे मोडी लिपीतील आहेत, त्यामुळे मोडी लिपीत कुणबी हा शब्द कसा दिसतोय हे पाहून ते मोठ्या अक्षरात प्रत्येक मदत केंद्रात लावले जातील। तिथून कुणबी जातीचे दस्तावेज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतील आणि मगच त्यांची पूर्ण तपासणी करून कुणबी प्रमाणपत्र दिली जातील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। लासलगाव पाठोपाठ आता मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीही 18 तारखेपर्यंत बंद राहणार आहे। केवळ लासलगाव मनमाडच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील जवळपास बहुतांश बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली। चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। ऐन सणासुदीच्या काळात 10 दिवस लिलाव बंद ठेवणं कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। हवामान विभागाकडून मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई आणि उपनगरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय। वसुबारस निमित्तानं ग्रामीण भागात घरोघरी गायीचं पूजन केलं जातं। शहरी भागात गाय सांभाळणं शक्य नसल्यानं शहरी भागातील नागरिकांनी शहरातील पांझरपोळे इथं जाऊन गायीचं सामूहिकरित्या पूजन करून दिवाळीच्या सणाचा शुभ मुहूर्त केलेला आहे। मुंबईत दरवर्षी पाऊस इतका पडतो की त्यामुळे डांबरी रस्त्यांवर खूप ताण येतोय। इतर शहरात अशाच प्रकारे डांबरी रस्ते उभारले तरी मुंबईप्रमाणे रस्त्यांची अवस्था बिघडत नाही। मुंबईत वाहनांची वर्दळही प्रचंड प्रमाणात असते। वाहनांच्या प्रचंड वर्दळेनेही रस्त्यावर मोठा परिणाम होतो, अशी आगतिकता मुंबई महानगरपालिकेनं खड्ड्यांच्या प्रश्नावरील आपल्या उत्तरात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मांडली।